शंकरनगर बहुजन कॉलनी अंजनगाव सुर्जी प्रभाग क्रमांक 2 मधील कॉन्क्रीट रोडच्या बांधकामामध्ये अनियमितता आहे। अंजनगाव सुर्जीमधील बहुजन कॉलनीमध्ये नगर परिषदेच्या कामात गिट्टी मुरुम रोडवर टाकले असता त्यावर कुठल्याच प्रकारचे पाण्याचे तसेच दाबाईचे नियोजन नसल्यामुळे पाणी कमी टाकणे या कारणांमुळे बहुजन कॉलनी नगरातील नागरिकांनी नगराध्यक्ष व तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी व तसेच इंजिनियर यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर सुद्धा ठेकेदार ऐकण्याची भूमिका घेण्यासाठी तयार नाहीत। बांधकामाचे कॉन्ट्रॅक्टर समजदारीची भाषा न बोलता अरेरावीची भाषा बोलत आहेत, असे बहुजन कॉलनी नगरातील नागरिकांनी आपल्या प्रतिनिधीशी चर्चा करताना सांगितले। सदर काम हे शासकीय नियमानुसारच व्हायला पाहिजे असल्याने नागरिकांनी कॉन्ट्रॅक्टरला म्हटले तेव्हा कॉन्ट्रॅक्टर अरेरावीची भाषा बोलतात। यावरून कुठेतरी कॉन्ट्रॅक्टरला राजकारणी लोकांचे अभय आहे असे दिसून येत आहे। त्यामुळे कुठेतरी यामध्ये पाणी मुरलेले दिसत आहे। तरी नगर परिषदेने यावर जाणीवपूर्वक लक्ष देऊन अंजनगाव सुर्जी विकास कामात लक्ष घालून काम करावे, अन्यथा नागरिक आंदोलन करण्याच्या मार्गावर राहतील, असे बहुजन कॉलनी नगरातील नागरिकांची चर्चा आहे। मार्फत हा जो रोड होत आहे, या रोडवर त्यांनी कोणत्याच प्रकारचं खोदकाम न करता, कोणतीच लेवल न लावता, मटेरियलही व्यवस्थित वापरलं नाही, त्याच्यावर पाणी सुद्धा व्यवस्थित टाकलं नाही। कसं तरी एखादा टँकर टाकला आणि वरून दबाई पद्धतशीर केली नाही। आणि जर आम्ही त्यांना म्हटलं की बा हे योग्य काम करा, तर थोडी ठेकेदाराची अरेरावीची भाषा आहे। त्याच्यामुळं शिवसाहेबांनी अध्यक्षाला सांगितलं। आता शिवसाहेब अध्यक्ष साहेब काय करतात त्याच्यावर आता माहीत पडेल आणि योग्य काम व्हायला पाहिजे। शासकीय नियमानुसार आमचं काम बाकी म्हणणं नाही आहे, इस्टिमेटनुसार त्यांनी काम करावं, अन्यथा आम्हाला पुढील मार्ग अवलंबावा लागेल। जर काम चांगलं झालं नाही तर तुमचं पवित्र काम जर चांगलं झालं नाही तर आम्ही आंदोलन करू, धरणा कार्यक्रम घेऊ आणि नगर परिषदेच्या प्रशासनाची पूर्ण पोलखोल केल्याशिवाय आम्ही मग स्तब्ध राहणार नाही। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।